आणि यानंतर राजकीय वर्तुळातून काही बातम्या। राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे। राज्यामध्ये 48 जागांवर सरासरी 61.5% मतदान झाले। 2019च्या तुलनेत फक्त 9% कमी 0.09% मतदान कमी झाले। राज्यामध्ये गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 71.87% तर मुंबई दक्षिणमध्ये सर्वात कमी 50.6% मतदान झाले। तर राज्यामध्ये कुठे जास्त आणि कुठे कमी मतदान झाले ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारीवर एक नजर टाकूया। तर सर्वाधिक मतदान झाले गडचिरोली चिमूर मतदारसंघात 2024 मध्ये 71.87%, तर 2019 मध्ये हीच मतदानाची टक्केवारी होती 72.37%। हातकणंगल्यामध्ये 71.10%, तर 2019 मध्ये 70.60%। कोल्हापूरमध्ये 71.58%, तर 2019 मध्ये 70.85%। बीडमध्ये 70.92%, तर 2019 मध्ये 66.16%। नंदुरबारमध्ये 70.68%, तर 2019 मध्ये 68.65% मतदान झाले। मुंबई दक्षिणमध्ये सगळ्यात कमी मतदान नोंदवलं गेले 50.6%, तर 2019 मध्ये हे मतदान होतं 60.6%। कल्याणमध्ये यंदा खूप कमी मतदान झाले 50.12% 2024 मध्ये, तर 2019 मध्ये हे मतदान झालं होतं 45.31%। मुंबई उत्तर मध्यमध्ये 51.97%, तर 2019 मध्ये हे मतदान झालं होतं 53.68%। ठाण्यामध्ये 52.9% मतदान झालं, तर 2019 मध्ये ही टक्केवारी होती 49.38%। पुण्यामध्ये 53.54% मतदान झाले, तर 2019 मध्ये ही टक्केवारी होती 49.89%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।